तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कृतींना वाहून घेतलेल्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रो, ज्या ज्या व्यक्तींनी बाबासाहेब आंबेडकर स्वीकारला, अनुसरला, बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचं कार्य ज्यांनी ज्यांनी अंगीकारलं, अशा लोकांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं परिवर्तन घडून आलं, त्यांच्या जीवनाचं सोनं कसं झालं, त्या अनुषंगाने अशा काही व्यक्तींचा आपण शोध घेत आहोत. कालच्या भागामध्ये आपण हरी नरके यांच्या अनुषंगाने माहिती बघितली. आजच्या भागामध्ये असं एक व्यक्तिमत्व आज आपण बघणार आहोत की त्या व्यक्तिमत्वाची अगदी 1-2-3 दिवसापूर्वी लल्लन टॉप नावाच्या चॅनलवरती मुलाखत झाली आणि या लल्लन टॉपच्या चॅनलमध्ये मुलाखत देत असताना त्या व्यक्तीनं बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या जीवनामध्ये कसे आले आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांचं कार्य अंगीकृत करून त्यांनी आपल्या जीवनाचं कसं सोनं केलं अगदी धाडसानं, याचा उल्लेख त्यांनी स्पष्टपणे केला. आणि म्हणून त्यांना एक सलाम म्हणून मी त्यांचं व्यक्तिमत्व आज तुमच्या पुढे मांडत आहे. हे व्यक्तिमत्व दुसरं तिसरं कुणीहीच नसून ते आहे नागराज मंजुळे. नागराज मंजुळे यांच्याविषयी त्यांचं नावच त्यांचं कार्य आणि कर्तृत्व सांगून जातं. कारण नागराज मंजुळे हे नाव महाराष्ट्राला आणि भारताला आता अपरिचित राहिलेलं नाही. सुप्रसिद्ध दिग्दर्शक, नट, निर्माते अशा वेगवेगळ्या म्हणजे बहुआयामी असणारं हे व्यक्तिमत्व, या बहुआयामी व्यक्तिमत्वाने बाबासाहेब आंबेडकर कशा पद्धतीने स्वीकारले, एवढंच नाही तर आपल्या वडिलांशी कशा पद्धतीनं पंगा घेतला हेही त्यांनी त्या लल्लन टॉपच्या त्या मुलाखतीमध्ये सांगितलं. की कारण बाबासाहेब आंबेडकर ही एक ऊर्जा आहे, एक स्रोत आहे, एक प्रेरणा स्रोत आहे, मोटिवेशन आहे, इन्स्पायर आहे. बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचं कार्य हे माणसाला पेटून उठवतं, जिद्दीनं करायला लावतं. आणि जी जी व्यक्ती ती अंगीकारतं त्या व्यक्तीमध्ये हजार हत्तींचं बळ येतं. आणि तसंच बळ या नागराज मंजुळेमध्ये सुद्धा आलेलं. त्याचं कारण असं की नागराज मंजुळे यांच्या जीवनामध्ये जेव्हा बाबासाहेब आले, म्हणजे इयत्ता 10वीपर्यंत शिक्षण घेत असताना बाळू बनसोडे नावाचा एक त्यांचा वर्गमित्र त्यांच्या जीवनामध्ये आला. आणि या वर्गमित्राकडनं बाबासाहेब आंबेडकर त्यांना कळाले की बाबासाहेब आंबेडकरांनी कशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं. एवढंच नाही तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन कसे उच्च पदापर्यंत पोहोचले आणि नावारूपाला आले. म्हणजे हजारो लोकांचे ते नायक तर झालेच, पण नागराज मंजुळेंचं मत असं आहे की ते भारताचे नायक होते. भारताचे नायक असे खूप होते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, शाहू महाराज म्हणा किंवा महात्मा ज्योतिराव फुले म्हणा, तसे बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा या भारत देशाचे नायक होते. एका जाती समूहाचे ते नायक नव्हते. नागराज मंजुळेंच्या या मुलाखतीमध्ये नागराज मंजुळेने असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आजोबा होते तर बाबासाहेब आंबेडकर हे माझा बाप होता. म्हणजे अशा पद्धतीचं बाबासाहेबांविषयी नागराज मंजुळेची एक भावना आहे. कारण बाळू बनसोडे नावाच्या आपल्या वर्गमित्राकडून कळालेले हे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून बाबासाहेब वाचले, तेव्हा त्यांना कळालं की अरे, बाबासाहेब आंबेडकर तर मी ज्या परिस्थितीमध्ये जीवन जगतो त्याच परिस्थितीमध्ये जीवन जगले आणि जीवन जगून त्यांनी उच्च पदव्या, भारत देशाचं ह्या हजारो कोटी लोकांचं उत्थान करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून नागराज मंजुळेंनी बाबासाहेब आंबेडकर वाचले आणि जशी जशी समज येत गेली तसं तसं बाबासाहेबांनी त्यांनी स्वीकारायला सुरुवात केली. आणि स्वीकारायला सुरुवात केल्यानंतर पहिलं काम जर नागराज मंजुळेनं कुठलं केलं असेल तर इयत्ता 12वी झाल्यानंतर, म्हणजे 10वी-12वी झाल्यानंतर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो मार्केटमधनं विकत आणला. आणि विकत आणून काय केलं की आपल्या घरातील भिंतीवरती इतर देवी देवतांचे जे फोटो होते त्या फोटोतला एक फोटो काढला आणि त्यातनं त्या देवी देवतांचा एक फोटो काढून तिथं बाबासाहेबांचा फोटो त्या फ्रेममध्ये
लावलं. लावल्यानंतर त्यांच्या वडिलांनी हे बघितलं आणि बघितल्यानंतर साहजिकच वडील रागावले आणि रागावल्यानंतर तो फोटो घेऊन बाहेर असं फेकून द्यायला निघाले. तेवढ्यात नागराज मंजुळेनं स्पष्ट शब्दामध्ये बापांना ठणकावलं, किंबहुना धमकी दिली की तुम्ही जर बाबासाहेबांचा फोटो बाहेर जर घराच्या बाहेर फेकून देणार असाल तर मी या भिंतीवर लावलेले सगळे देवी देवतांचे फोटोसुद्धा फेकून देईल. म्हणजे बाबासाहेबांच्या विचारानं ते एवढे प्रेरित झाले होते, कारण बाबासाहेबांचे विचारच तशा पद्धतीचे. आणि म्हणून त्यांनी वडिलांना एक प्रकारची धमकी दिली की तुम्ही जर हा फोटो फेकून दिला तर मी इतर देवी देवतांचे सुद्धा फोटो फेकून देईल. आता साहजिक होतं त्यांच्या वडिलांचा राग करणं, कारण इतर लोक आपल्याकडं महार जातीचं घर म्हणून बघतील ही भीती एक त्यांच्या वडिलांना होती. आणि साहजिकच होतं, कारण आजही भारत देशामध्ये जातीमध्ये हा समाज विभाजित झालेला आहे. आणि मग अशा पद्धतीचं वातावरण असताना, जातीच्या भिंती निर्माण झालेल्या असताना समाज काय म्हणेल किंवा इतर जातीतील लोक आपल्याला काय म्हणतील याकडं दुर्लक्ष करून नागराज मंजुळे यांनी बाबासाहेबांना अनुसरलं. बाबासाहेबांचे विचार पुस्तकाच्या रूपातनं त्यांनी अंगीकारले आणि आपल्या वडिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हा संघर्ष, वडिलांचा आणि मुलाचा संघर्ष जवळपास 20-22 दिवस त्यांचा चालू होता. या 20-22 दिवसामध्ये त्यांनी हळूहळू बाबासाहेब त्यांनी जे काही वाचलं, जे काही अंगीकारलं होतं ते हळूहळू वडिलांना समजून सांगितलं की बाबासाहेब कसे प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकले, प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकून आपल्या जातीबांधवांना म्हणा किंवा जे मागासलेले आहेत त्या लोकांना शिक्षणासाठी कसं त्यांचं पुनरुत्थान व्हावं म्हणून कशा पद्धतीने शिकवण देतात हेही त्यांनी समजावून सांगितलं. आणि मग हळूहळू कुठे त्यांच्या वडिलांचा राग शांत झाला. सांगण्याचं तात्पर्य की बाबासाहेब आंबेडकर ज्यांना कळले आणि बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी स्वीकारलं त्या माणसाच्या मनामध्ये 10 हत्तीचं बळ आल्याशिवाय राहत नाही. आणि तसं 10 हत्तीचं बळ या नागराज मंजुळेच्या आलं की वडिलांना सुद्धा त्यांनी चॅलेंज केलं, ठणकावून सांगितलं. तर अशा ह्या नागराज मंजुळेच्या मनामध्ये बाबासाहेब आल्यानंतर त्यांनी 10वी-12वीपर्यंतच आपलं शिक्षण थांबवलं नाही, तर पुढं MA केलं, MA करून MPhil केलं, MPhil केल्यानंतर परत या मीडियाच्या संदर्भातलं त्यांनी एज्युकेशन घेतलं. म्हणजे शिक्षणाची प्रक्रिया त्यांनी थांबवली नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांची एक प्रेरणा त्यांच्या पाठीमागं होती आणि प्रेरणा पाठीमागं असल्यामुळं त्यांनी अर्धवट शिक्षण सोडलं नाही, तर शिकत गेले. आणि बाबासाहेबांविषयी त्यांना काय वाटतं किंवा काय वाटत होतं ते त्यांनी झुंड नावाच्या चित्रपटामध्ये बाबासाहेबांची जी प्रतिमा दाखवलेली आहे, फोटो दाखवलेला आहे आणि त्यामध्ये अभिवादन करणाऱ्या नायकाला दाखवलेलं आहे. त्यावरून आपल्या लक्षात येतं की बाबासाहेबांविषयी नागराज मंजुळेच्या मनामध्ये किती आस्था, प्रेम. कारण त्या बाबासाहेब आंबेडकर काही एका जातीचे किंवा एका ठराविक वर्गाचेच ते नायक नाही आहेत, तर ते संपूर्ण भारताचे नायक आहेत हे दाखवण्याचं काम नागराज मंजुळे यानं केलं. आणि अशा या धाडशी व्यक्तिमत्वाला माझा कोटी सलाम. मित्र, माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणखी एक व्यक्तिमत्व घेऊन.